नमस्कार. मी संध्या भावे, योग शिक्षिका. आजकाल आपल्याला सतत ऐकायला येते की पाठ दुखते, कंबर दुखते, मान दुखते, आपल्या खांद्याचे स्नायू दुखतात आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, ही दोन गोष्टी आहेत. तर याच्यातून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर आपण एक वज्रासनामध्ये बसून एक आसनांची साखळी करणार आहे. ती तुम्ही पहा आणि माझ्याबरोबर सुद्धा करा. आपण पहिल्यांदा बसायचं आहे वज्रासनामध्ये. आपले पहिलं आसन करणार आहोत जाणू हस्तासन. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्या शेजारी ठेवायचे आहेत आणि आपले पाठीमागचे मणके सगळे आतल्या बाजूला दाबून घ्यायचे आहेत आणि आपली मान वर करायची. आणि याच अवस्थेमध्ये आपण 10 अंक मनातल्या मनात मोजायचे आहेत आणि त्या ठिकाणी स्थिर राहायचं. हे आसन केल्यानंतर काय करायचं आहे तर आपले दोन्ही हाताचे कोपरे असे ठेवायचे आणि ह्या दोन्हीच्या हाताच्या मध्ये आपल्या गालाच्या भोवती आपले दोन्ही हात घ्यायचे, कोपरे जास्तीत जास्त वर न्यायचे आणि या अवस्थेमध्ये बसायचं आहे आणि आपल्या मणक्यावरती कुठे दाब येतो, ताण येतो त्याचा अवस्था करायचं. या आसनाला म्हणतात बालासन. साधारणतः लहान मुलं या आसनात बसतात म्हणून याला बालासन म्हणतात. 10 अंक म्हणेपर्यंत आपण याच अवस्थेमध्ये स्थिर राहायचंय. त्यानंतर काय करायचंय, आपला हा डावा पाय आहे तो सावकाश मागे न्यायचा आहे आणि याच आसनात स्थिर राहायचंय. याला म्हणायचंय अर्ध सहज हस्त भुजंगासन. आता उजव्या पायाचा दाब आपल्या पोटावरती आलाय, डावा पाय ताणला गेलेला आहे आणि मानेचे सगळे जे वरचे स्नायू आहेत ते ऊर्ध्व गतीने करण्याचा प्रयत्न करतोय. दहा अंक मोजून झाले की आपला हा उजवा जो पाय आहे तो सुद्धा असा मागे न्यायचा आहे आणि आरामात जास्तीत जास्त आपले कोपरे पुढे घ्यायचे आहेत आणि आपल्या पाठीच्या मणक्याकडे लक्ष द्यायचं आहे. मधल्या भागापासून साधारणतः खूप आपल्याला ताण येतोय, दाब येतोय, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये आपण खरंच खूप वेळ बसू शकतो. याला म्हणायचंय सहज हस्त भुजंगासन. आणि याच अवस्थेत सांगल्यानंतर आपले हे जे दोन्ही पाय आहे ते मागे पुढे करायचे. 20 अंक मोजेपर्यंत मागे करायचे. आपली टाच ही आपल्या सीटला लागली पाहिजे याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 20. आपली पूर्ण कंबरदुखी पाणी निघून जाणार आहेत. शेवटचे जे स्नायूवरती त्याच्यावर छान दाब येतो, पोटावरती दाब येतो, त्याच्यावरती ताण येतोय. त्यानंतर आपले दोन्ही पाय साईडला न्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर काय करायचंय, परत आपल्याला मूळ स्थितीत यायचंय. आता काय करायचंय, आपला डावा पाय आपण मागे नेला होता, हा डावाच पाय आता गुडघ्यात दुमडून आपल्या पोटापाशी घ्यायचा आहे. उजवा पाय ताणला गेलेला आहे आणि या अवस्थेमध्ये परत 10 अंक मोजेपर्यंत स्थिर राहायचंय. अर्ध सहज हस्त भुजंगासन. नंतर आपला हा उजवा पाय परत गुडघ्यात दुमडायचा आहे, जवळ घ्यायचा आहे, कोपरे जास्तीत जास्त पुढे न्यायचे आणि परत आपल्या या बालासनामध्ये आपण यायचं आहे. पाठीवरचे ताण अनुभव. अतिशय सोपी आणि अतिशय सुलभ पण खूप छान परिणाम देणारी ही आसनांची साखळी आहे.
आणि त्यानंतर परत आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्या शेजारी ठेवायचे आहेत. त्यानंतर परत आपण करणार आहे जाणू हस्तासन. आपले दोन्ही आपली पाठीचे मणके खालच्या बाजूला दाबून घ्यायचे आहेत. मान सगळे आकाशाच्या दिशेने, सगळे मानेच्या पुढचे गळ्याभोवतीचे स्नायू ताणले गेलेत. पाठीमागे मणक्यावरती दाब आलाय. या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. अतिशय सुखकारक वाटतंय ते पाहायचं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहोत अर्ध उष्ट्रासन. दोन्ही गुडघ्यावर उभं राहायचं आहे. दोन्ही हात आपल्या कमरेशेजारी ठेवायचे आहेत आणि सावकाशपणे पाठ मान पुढे करायची आणि आपली मान पाठीमागच्या बाजूला दाबून घ्यायची आहे. आणि परत आपली मान सरळ करायची आहे. दोन्ही हात कमरेशेजारी वज्रासनामध्ये यायचं आहे आणि वज्रासन सोडून आपल्या नेहमीच्या सहज आसनामध्ये यायचं आहे. अशा प्रकारची जी ही वज्रासनाची साखळी आहे ती जर आपण रोज केली तर आपल्या पाठीचे मणक्याचे सगळे विकार हे बरे होणार आहेत. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण फक्त पुढे वाकत असतो, मागे वाकत नाही. त्यामुळे आपल्याला ही पाठदुखी कंबरदुखी होत असते. तर नक्की ही करायची आहे. पण ही करताना एक दक्षता घ्यायची आहे की ज्यांच्या नजदीकच्या काळामध्ये ज्यांचे मणक्याचे ऑपरेशन झालेले आहेत त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुडघेदुखी आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसायचं नाही आहे. तर बाकीच्यांनी मात्र हे आसनं करायला काहीच हरकत नाही. मग तुम्ही म्हणाल आता गुडघेदुखी आहे तर आम्हाला तर पाठदुखी पण तशीच ठेवायची का? तर नाही. तर आता त्यांना पाठदुखी मांडदुखीसाठी वज्रासनामध्ये न बसता कुठली आसनं करता येणार आहेत ती आपण पाहणार आहोत, पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर्स करा, तुमच्या वेगवेगळ्या कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या. त्याप्रमाणे आपल्याला अनेक व्हिडिओ पण करता येतील. माझा चैतन्य योग वर्ग असा आहे. त्यासाठी जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही अवश्य मला फोन करू शकता. नमस्कार.